मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनण्याचा प्रयत्न हा एन्काउंटर नसून हत्या कोर्टामध्ये जाणार असल्याचा वकील नितीन सातपुते यांचा इशारा। तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी। रोहित आर्यला केसरकरांशी बोलायचं होतं। केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता। 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन आहेर यांचा दावा। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडनं उपोषण, पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप। तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता। एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यावर मंत्री सामंतांचा आरोप। तर मुलांच्या सुटकेच्या उद्देशाने पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा, केसरकरांची भूमिका। रोहित आर्याला गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारी, त्याला मानसिक रोगी करणारं महायुतीचं शासनच, काँग्रेसच्या सचिन सावंतांचा गंभीर आरोप। आर्यने स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवण्यासाठी घर गहाण ठेवलं। सरकारकडे वारंवार मागूनही पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे टोकाचं पाऊल उचललं। ठाकरेंचे पदाधिकारी सुराज्य लोखंडे यांची माहिती। सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध, मुंबई पोलिसांचे आभार। टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य। रोहित आर्यच्या प्रकरणात आरे स्टुडिओची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यात अहवाल देणार। दगाफटका झाल्यास फासावर जाण्यासही तयार। कर्जमाफीवरील आश्वासनावरून बच्चू कडूंचा इशारा। सरकारचा पैसा शेतकऱ्याकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही, कडूंची भूमिका। शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय? समिती नेमून सरकारचा वेळकाढूपणा। शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवारांची टीका। कर्जमाफीच्या आश्वासनानं काहीही होणार नाही, पुन्हा एकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, परिणाम भोगावे लागणार, जरांगेंचा इशारा। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा। मोर्चातून मतदार यादीमधील घोळ समोर आणणार, पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काहीही निष्पन्न होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार, महाविकास आघाडीच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत मिसळण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। गड किल्ल्यांच्या पायथ्याशी नमो सुविधा केंद्र असेल, पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना। राज ठाकरेंनी GR वाचावा, सेंटर फोडण्याच्या इशाऱ्यावर मंत्री शंभूराज देसाई यांचं उत्तर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न, विनोबा भावेंच्या आश्रमात राहत असलेल्या खोलीची पोलिसांकडून पाहणी, काँग्रेसचा आरोप। सपकाळांनी गावदेवी पोलिसांना जाब विचारला। भीमा कोरेगाव प्रकरणात उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका। रुपाली पाटील माझी मैत्रीण, आरोप गैरसमजातून कोणतंही राजकारण करू नये। रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांचं स्पष्टीकरण। फायटडमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच चौकशी सुरू। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती। गुंड निलेश घायवळचा साथीदार संदीप फाटकला पुणे पोलिसांकडून अटक। तर घायवळच्या आईवडिलांना चौकशीचा हजर राहण्याच्या सूचना। घायवळला भारतामध्ये परत आणण्यासाठी पोलिसांकडून प्रक्रिया सुरू। एपीएमसी परीक्षेचा निकाल जाहीर। सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला, तर हिमालय घोरपडेचा दुसरा क्रमांक। नागपूरची प्रगती जगताप एसी प्रवर्गातून अव्वल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।